एकेकाचा सन्मान करूयात. हो. श्री दयानंद शामराव जाधव, हे घ्या. साहेब, याची काय गरज होती? अरे 3 लाखाचा चेक ही तुझी परतफेड आहे आणि बाकीच्या सगळ्या आमच्या भावना आणि प्रेम आहे. घ्या. घ्या. पुढचं नाव श्री नंदकिशोर रामचंद्र अनुसे. सौ दीपाली माळी. अंजली तू दे. आता आमची पैलवान काय या. ना तू दे. अरे दे. आमच्या थोरल्या सुनबाईंच्या सांगण्यानुसार ज्यांनी आमच्या सुटकेसाठी आर्थिक मदत केली नाही पण आमच्यासाठी लाख मोलाच्या प्रार्थना केल्या त्यांचा बी सन्मान करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. ताईसाहेब, हे काय चाललंय हो समजा? पैशाचा चुराडा. पैसे आले नाही तर माज आलाय समद्यासनी. आलेलं समद पैसे संपून कोंडा खायला घालणार आहेत परतामासनी. बसवण्णा या. कशाला साहेब? बसवण्णा, तुम्ही जी साथ दिली त्याचं मोल कधीच करता येणार नाही. तुम्ही सुटून मंत्री झाला ह्यातच माझं लाख मोलाचं देणं आहे. ठीक आहे. नको नको. हे बसवण्णा, आम्ही जेलमध्ये होतो तेव्हा हे बाहेर बसून राहिले. 1 मिनिट माझी साथ सोडली नाही. पोलीस स्टेशनच्या बाहेर बी असेच बसून राहिले होते. अहो, नुसतं पोलीस स्टेशनच नाही तर आयुष्यभर त्याने आम्हाला साथ दिली. आमची पहिली भेट झाली तेव्हा मी 6 वर्षाचा होतो आणि बसवण्णा 14 वर्षाची. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी माझी साथ सोडलेली नाही. सावलीसारखं कायम माझ्या पाठीशी उभे राहिले. न बोलता माझ्या मनातलं कोण ओळखत असेल तर ते केवळ बसवण्णाच आहे. बसवण्णा, अशीच साथ आम्हाला कायम देत राहा. आणि हा,
आजवर तुम्ही लोकांनी जशी आम्हाला साथ दिली तशी यापुढे बी देत राहा. मी नसताना अडचणीच्या काळात माझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिला तसंच यापुढे राहावा. उद्या मी आसन नसन पण गायकवाडांच्या या वाड्यावर तुमची माया अशीच राहू द्या. आबा अहो तुम्ही कुठे जाणार आहात? तुम्ही कायम आमच्या सोबतच असणार आहात. अगं मुंबईला जावं लागणार ना हो मला. आता जबाबदाऱ्या वाढतील तेव्हा तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगत होतो सगळ्या गावाला. साहेब तुम्ही काय बी काळजी करू नका. आमचा या वाड्यावर जीव आहे आणि तसाच राहणार तू कायम. हा अहो हे घर आमचंच समजू. कसं अशीच भरभराट राहू दे रे तेव्हा. प्रतापराव गायकवाडांचा प्रतापराव गायकवाडांचा. आता या वाड्यात एवढं सगळं चांगलं झालंय तर लहानोली पावलं खेळली पाहिजेत. बोबड बोल घुमू दे या घरात. मग कसं गोकुळ होतंय बघा या घरात. बरोबर आहे सगुण आत्या. वाड्यात बारका बोलवून आलाच पाहिजे. ऐकलं ना हो गावकरी काय म्हणतात. आता घ्या जरा मानावर. बर साहेब निघू आता आम्ही. या बर चला. साहेब काही कुणाशी अहो आम्ही एक वस्तू सांगितली होती. सॉरी साहेब विसरलोच. हे घ्या तयारच आहे. येऊ साहेब. या राधे आपण जेवणाचं बघूया चल. अंजली मी करतो दे. राणा गोदक का जी ठीक. हो हे कशाला? अगं या घराची पत आणि सन्मान परत मिळवून दिल्याबद्दल. मामांजी ते आम्ही पण तुम्ही सुटावं म्हणून काय कमी केलं नाही. जोंधळेसनी आम्हीच पकडून दिलं आणि आमच्या पप्पांमुळे तर किती कामं झाल्यात. तुम्ही जरा गप बसता का? अहो आम्हाला सोडवण्यासाठी अंजलीने तिचे सगळे दागिने गाणवत टाकायला दिले. अहो तुम्ही साधा मनी तरी दिला का? सगळं माहिती आहे आम्हाला. अहो ज्या बाईने तिचं स्त्रीधन दिलं त्याची परतफेड करतोय आम्ही. आणि एक लक्षात ठेवा याच्या पुढे आम्हाला शांतपणा शिकवायचा नाही. आबा साहेब शिरपती पाणी आणजा जा. काय झालं? अरे काय रे कालचा थकवा अजून गेला नाही म्हणून गेरी आली. आम्ही ठीक आहे आता. आपण दवाखान्यात जाऊ. चला 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 लवकर. एखादं सलाईन लावलं तर आराम पडेल. गदा का सलाईन लावून काय होतं आम्ही ठीक आहे. ओ वरल्या सुनबाईंची ओटी भरा. पाठपीठ आणा जरा. अरे मी ठीक आहे काय नाही नाही काय ठीक आहे रोज.
नमस्कार करते. औक्षवंत व्हा. गोदा कर. चला, आजचा कार्यक्रम एकदम चांगला झाला. होय. मी बी समध्यांसाठी झाक जेवणाचा बेत केलाय. तुम्ही समध्याने हातपाय धुवून घ्या आणि जेवायला या. हा? आबा कॉलेज सोडतो चल. चला सोडतो मी व्यवस्थित आहे. हा, तुम्ही तुमचं चालू द्या, मी आलो. सोडतो की इथं. मामांजी आम्ही तुमचं समज ऐकून घेतलं. शानपणा नाही, पण आता आमच्या मनाला जे वाटतंय ते बोलतो. आजचा यो समजा प्रकार काय आम्हाला पसंत पडला नाही बघा. उग वायफळचा खर्च. आम्ही मगाशी बोललो तर तुम्हाला राग आला, पण आम्ही तसं का बोललो हे काय तुम्ही समजून घेतलं नाही सा. अहो हे समजा आम्ही बोललो ते राणा भाऊजींच्या काळजीमुळं. समद्यांना समद मिळालं बघा. गावकरांना त्यांचे पैसे परत मिळाले. वरनं साडी चोळी, शाल टोपी धोतर समद समद मिळालं. जाऊबाईसनी तर दागिनं बी मिळालं. पण मग राणा भाऊजींचं काय? त्यांची जीवाभावाची गेलेली जमीन कशी परत मिळणार होय असे पैसे खर्च केले तर? आजचे ते पैसे या कामी आले नसते काय? आम्ही घराचं आणि पोरांचं भलं चांगलं जाणतो. तुम्ही ध्यानात आणून देण्याची गरज नाही. जमीन परत मिळणार, रानाला त्याची काळी आई परत मिळणार, ही काळ्या दगडावरची रेग. का राणा? वय आबा, आपली काळी आई आपल्याला परत मिळणारच. आपण ती मिळवू. वय राणादा. आजचा कार्यक्रम लय भारी झाला ना व. समजा गावकरी बी खुश झाले. हा फक्त वनी नका ते बोलल्या, पण जाऊ दे. समजा लय चांगलं झालं बघा. आता एकदा का जमीन सोडवली की मग झालं. तीही सुटेल, काही काळजी करू नका. आता पैसे देऊन सोडून घेतोय म्हणल्यावर काळजी करायचं काही कारणच नाही. मागच्या काही दिवसात किती काय काय घडून गेलं ना. किती ती संकट, किती ते अडचणीचे प्रसंग. अहो रांगच लागली होती. आणि माझ्या चुकीमुळे हातनं वाडा बी गेला होता. मी ती सही करायलाच नको पाहिजे होती. अहो सही केली नसती तेवढा समजा ताप झालाच नसता आपल्याला. त्रास झाला कारण तुमचा इतरांवरचा अतिविश्वास आणि तुमचं अर्धवट राहिलेलं शिक्षण. म्हणजे तुम्ही फक्त जुजबी लिहायला वाचायला शिकले. तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलं नाही आणि म्हणून तुम्हाला काकांनी फसवलं. अडी अडचणीत योग्य तो विचार करता यायला हवा. हा जो शिक्षणाचा मूळ फायदा असतो ती प्रोसेसच अर्धवट राहिली. हा म्हणजे आमच्या कुस्ती हरकत झाली की समोरच्या पलाना डाव खेळून जमिनीवर पाडते येते, त्याच्या अंगावर बसता बी येते, पण त्याला पलटी करून त्याला चितपट कसं करायचं हे शिकायचं राहिलं. हा अगदी बरोबर बोललात तुम्ही. आता आपल्याला ह्यावर उपाय करावा लागणार. अहो सांगा की कसला उपाय. आता आपण तुमचं शिक्षण पूर्ण करायचं आणि तुम्हाला परीक्षेला बसवून तपासून बघायचं. अहो अहो काय झालं? काय नाही. अहो अहो असं काय करता? काय झालं? हे बघा, अहो आता कुठं समजा चांगलं व्हायलंय. अहो कशाला तुम्ही उगा मला कोड्यात टाकताय. ते शाळेचा ना परीक्षेचा विषय काढू नका. का? तुम्हाला शिकलंच पाहिजे.
बरं ठीक आहे, मी शिकतो, म्हणजे तुम्ही शिकवा मी शिकतो, पण ते शाळा आणि परीक्षा नको. अहो त्याचं लई भ्या वाटतो मला. असं घाबरून कसं चालेल? न शिकल्यामुळे काय त्रास होतो हे आत्ताच अनुभवलेत ना, मग आता नाही म्हणायचं नाही. हो तुम्ही सकाळपासून दमला शिला, तुम्ही झोपा. मी काही दमली वगैरे नाही. मग हा, अहो मीच नाही दमलोय, मी झोपतो. अहो नाही, अहो अहो असं काय करता? उठा आधी, उठा अहो. उठा. आणि आता तुम्ही मला वचन द्यायचंय की तुम्ही शिकणार आहात तेही शाळेत. अहो आता हे वचन कशाला? मला पाहिजे, द्या वचन, अहो द्या वचन, द्या लवकर, द्या. एकदा जमीन मिळू द्या. अहो कधी एकदा तर शेतात काम करतोय असं झाले बघा. एकदा मला शेतात काम करू द्या, मग आपण बघू शाळेचं काय ते. मग ठीक आहे, आता आपल्याकडे पैसेही आलेत, आपण उद्याच त्या माणसाला जाऊन भेटूया. होय, अहो या समजेत एक सांगायचंच राहिलं. काय? आपल्याकडे मुद्दल आहे, व्याजाला पैसे नाही. अरे बापरे, आधीच त्या माणसाने इतका त्रास दिलाय, आता तो तयार होईल का? अहो तो माणूस वहिनींच्या ओळखीचा आहे, मग काळजीच नाही. आणि वहिनी स्वतः लक्ष घालून आपल्याला या पेचातनं बाहेर काढतील बघा, मागच्या सारखं. त्या काय करणार? करणार, अहो गॅरंटी आपल्याला, माझ्या आणि वहिनींची बी. मी तुम्हाला शिकवणारच, पण तुमच्या डोळ्यावर जो वहिनींचा पडदा आहे तो कसा बाजूला होणार? आणि इकडं चंदे, काय झालं ताईसाहेब? कपड्यांना अशा घड्या का पाडायल्यास? अहो आता घडी पडल्याशिवाय कपाटात कसं ठेवता येईल? हा बरं बरं बरं, उगा आमासनी शांपरा शिकू नकस. आली मोठी. चंदे, अहो आता आणि काय झालं ताईसाहेब? अगं हित उन्हाळ्यानं आमच्या घशाला कोरड पडायला आणि तू कपड्या संकट काय खेळत बसल्यास? अहो ताईसाहेब मला कसं कळलं तुमच्या घशाला कोरड पडली ते? असू दे असू दे, जा जाऊन आमच्यासाठी गार पाणी आण जा. ताईसाहेब काय झालंय? उगाच का अशी चिडचिड का? चंदे, आम्ही काय सांगतोय ते कळतंय तुला नीट? हा कळतंय? होय. काय? पाणी. हा. ते गावकऱ्यासनी आज केलेलं सरबत का नाही शिल्लक आहे? ते नवीन करून आणते आणते आणते. हॅलो, नंदुडे, नंदुडी गेली चुलीत. कामाचं बोल. काय झालं ग असं बसकायला? हा, हे वर आमासनीच विचार तू. मम्मी मम्मी तुला म्हणलं होतं का नाही आम्ही, यो म्हातारा पुण्यांदा मंत्री झाला की डोसक्याला लई ताप होणार आहे म्हणून? म्हणलं होतं ना बा. अगं यो समदा मान पान त्या राणा भाऊजींना आणि जाऊबाईसनीच द्यायलाय. हे असंच जर चालू राहिलं का नाही तर भरल्या घरात एक दिवस भीक मागायचा टाइम येणार आहे बघ आमच्यावर. बर मग आता? आता काय, चांगली अद्दल घडवायची यासनी. मम्मी ते ज्याच्याकडे जमीन घाणवट टाकल्या तो माणूस तुझ्या ओळखीचाच आहे. त्याला सांग काही बी झालं तरी जमीन यांना परत देऊ नगस म्हणाव. व्याज वाढव, काय तर गपला कर, काही बी कर म्हणाव, पण यांच्या हातात जमीन परत नाही आली पाहिजे. मग बघ कसा माज उतरतोय यांचा. अगं खुली झालीस काय? असं करून काय मिळणार आहे तुला? आमासनी काय बी नाही मिळालं तरी चालतंय, पण यांना काय मिळू देणार नाही आम्ही. नंदुडे, तुझं डोसकं जरा ताळ्यावर ठेव. नसता राग दाऊन स्वतःलाच गोत्यात आणशील की ग. पैसे दिल्यावर जमीन परत द्यावीच लागणार माझ्या माणसाला. पण जमीन यांच्या हातात परत नाही आली पाहिजे म्हणजे नाही आली पाहिजे. वहिनी